राज्यात उद्रेक पाहायला मिळाला आणि याच मुद्द्यावरून सोमवारी नागपूरमध्ये 2 गटात राडा झाला होता। या नागपूर राड्याचे अनेक हिंसक आक्रमक व्हिडिओ समोर आले होते। आता नागपूर राड्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। सकाळी एका जमावाकडून औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येत होती। हजरत औरंगजेब आलमगीर जिंदाबाद अशी घोषणाबाजी जमावाकडून करण्यात येत होती। गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर ही घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि या घोषणाबाजीनंतरच ही दंगल पेटल्याचंही समोर आलं। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर राड्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये या जमावाकडून औरंगजेब जिंदाबाद अशी घोषणाबाजी होत असल्याचं पाहायला मिळतंय। काय अपडेट? खरं तर ज्यावेळी विश्व हिंदू परिषदेनं हे सगळं आंदोलन जे आहे ते औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपूरच्या या शिवाजी पुतळा परिसरामध्ये केलं होतं, त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी घेऊन जे आहे ते फहीम खान यांच्या नेतृत्वामध्ये 50 ते 60 लोकांचा एक ग्रुप जो आहे तो गणेशपेठ पोलीस स्टेशन बाहेर गेला होता। एक ग्रुप जो आहे तो गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या बाहेर गेला होता आणि त्यांना जे आहे ते पोलिसांना एक लेखी निवेदन दिलं होतं। त्या निवेदनामध्ये म्हटलं होतं की विश्व हिंदू परिषदेने हे सगळं जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनादरम्यान जी प्रतिकात्मक कबर औरंगजेबाची बनवली होती त्याच्यावर एक मुस्लिम धर्मियांची पवित्र अशी आयात असलेली चादर जी आहे ती टाकण्यात आली होती आणि ती चादर टाकल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना त्याला लाथाबुक्क्यानं जे आहे ते तुडवलं होतं, त्याला पेटवून देण्यात आलं होतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती फहीम खान आणि त्याच्यासोबत असलेल्या 50 ते 60 कार्यकर्त्यांना केली होती। त्याच्या मागणीनुसार जे आहे ते पोलीस त्याच्या विरोधात म्हणजे व्हीपच्या विरोधात जे आहे ते गुन्हा दाखल करायला तयार होते। मात्र त्याच वेळी या फहीम खान आणि त्याच्यासोबत आलेल्या युवकांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ जे आहे ते गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या बाहेर जोरदार नारेबाजी केली होती। हजरत आला असं पीर असं जे आहे ते उल्लेख जो आहे तो औरंगजेबाच्या बाबतीत या सगळ्या फहीम सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी केला होता। एका बाजूनं औरंगजेब हा कसा सुलतानी होता हे सांगण्याचा प्रयत्न केला जात असताना दुसऱ्या बाजूने जे आहे ते या औरंगजेबाचे जे आहे ते महिमा मंडळ या निमित्तानं गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहे ते या 50 ते 60 कार्यकर्त्यांना फहीम खान यांच्या उपस्थितीमध्ये केलं होतं। हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं आलमगीर औरंगजेब अशा पद्धतीचे नारे जे आहेत ते कार्यकर्त्यांकडून इथं लावण्यात येत होते। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर हा व्हिडिओ आपण पाहतोय। राड्यापूर्वीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। 17 मार्च 2025 चा हा व्हिडिओ। हजरत औरंगजेब आलमगीर जिंदाबाद अशा प्रकारची घोषणाबाजी इथे केली जाते। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात उद्रेक झालेला असताना याच मुद्द्यावरून सोमवारी नागपूरमध्ये 2 गटात राडा झाला होता आणि या नागपूर राड्याचे अनेक हिंसक आणि आक्रमक व्हिडिओ समोर आलेले होते। आता नागपूर राड्यापूर्वीचा हा एक आणखी व्हिडिओ समोर आलेला आहे। सकाळी एका जमावाकडून औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येत होती। हजरत औरंगजेब आलमगीर जिंदाबाद अशी घोषणाबाजी जमावाकडून करण्यात येत होती। गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोरच ही घोषणाबाजी करण्यात आली आणि या घोषणाबाजीनंतरच ही दंगल पेटल्याचंही समोर आलं।